आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे याविषयी माहिती घेणार आहोत। समजा जर आपल्या समोर प्रश्न आले की 400 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल, किंवा असा प्रश्न आला CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा, मग आपण कसे सोडवू? तर यासाठी अगोदर आपल्याला ह्या अंकांचं रोमन चिन्हांची माहिती असायला हवी। मग आपल्याला काय माहिती पाहिजे की I म्हणजे 1, V म्हणजे 5, X म्हणजे 10, त्यानंतर LCD M, मागे एकदा LCD टीव्ही निघाल्या होत्या पहा, LCD, त्यानंतर LED आल्या, पण आपण LCD लक्षात ठेवायचं, त्याला लावायचं शेवटी M, आणि LCD M म्हणजे 50, 100, 500 आणि 1000। त्यानंतर मग हे एवढं जर आपण लक्षात ठेवलं IVX LCD M, तर आपण कोणत्याही संख्या तयार करू शकतो। आपण 1 ते 10 पर्यंतचे अंक कसे तयार होतात ते एकदा बघूया। इकडे लक्ष द्यायचा। 1 म्हणजे काय? तर I, 1 म्हणजे I, 2 म्हणजे 2 वेळेस I, 3 म्हणजे 3 वेळेस I। आता 4 म्हटलं तर तुम्ही मला 4 वेळेस I घ्यायचा का? तर नाही। 1 जे आहे I X वापरासंबंधी, यानंतर हे जे आहेत प्रत्येक अक्षर त्यांचे वापर I X या संबंधी नियम आहे की हे जे अक्षर आहे 3 पेक्षा जास्त वेळेस रिपीट करायचे नाही। मग 4 म्हणजे काय? तर 4 म्हणजे 5 वजा 1 4, म्हणून आपण V च्या अगोदर आपण I लावला म्हणजे 5 वजा 1 झाला 4, IV म्हणजे काय झाला 4। मग 5 म्हणजे तर आपल्याला माहितच आहे 5 म्हणजे V, मग 6 म्हणजे काय? तर V 5 अधिक 1 6, म्हणजे V अधिक 1 6, म्हणजे V अधिक I 6। 7 म्हणजे V 2 वेळेस I 7, 8 म्हणजे V 3 वेळेस I 8। आता I आपण परत रिपीट करू शकत नाही 4 वेळेस, म्हणून 9 म्हणजे काय? 9 म्हणजे 10 वजा 1, म्हणजे X वजा I, म्हणजे काय? I X म्हणजे 9, X च्या अगोदर I मांडला म्हणजे 10 वजा 1 9, 10 वजा 1 म्हणजे 9 येतात। त्यानंतर 10 तर आपल्याला माहितच आहे X म्हणजे 10। मग L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000। आता एवढं जर आपण पाठ केलं तर आपण 1 ते 10 पर्यंतचे अंक बनवू शकतो आणि इतर संख्या सुद्धा रोमन संख्या चिन्हात आणि रोमन संख्या चिन्हातल्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात सुद्धा लिहू शकतो। मग आपल्या समोर जर असे प्रश्न आले की 400 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल, मग 400 म्हणजे काय? 400 चा